नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. आजच्या व्हिडिओमध्ये लव्ह मॅरेज करणारी जी मुलं असतात त्यांच्या संदर्भात हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही आईवडिलांच्या परवानगीशिवाय पळून जाऊन लग्न करता, ते कितपत योग्य आहे, बरोबर आहे, चूक आहे, हा वेगळा विषय आहे. आज विषय इथं कायदेशीर आहे. ज्यावेळी तुमचं लग्नाचं वय तुमचं कमीत कमी 21 पाहिजे, मुलग्याचं असेल तर, मुलगीचं वय असेल तर 18 पूर्ण पाहिजे. अशा पद्धतीनं असेल, त्या पद्धतीनं तुमचा मिळकतीचा सोर्स कुठला आहे, मुलग्याचं मिळकत किती आहे, मुलगी कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, पळून जाऊन लग्न केलं म्हणजे होणाऱ्या दोन्ही कुटुंबाला त्रास. त्याच पद्धतीनं नव्याचे 9 दिवस असतात आणि त्यानंतर खरा संसार चालू होतो. पळून जाताना लग्न करताना फार विचार करणं गरजेचं आहे. कायदेशीर गोष्ट अशी सांगते, तुमच्या दोघांची संमती जर असेल तर तुमचे आईवडीलसुद्धा काही करू शकत नाहीत. ही जरी कायदेशीर बाब असले तर आपली संस्कृती, आपले आईवडील, आपण कसं वागतो ह्याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी आपण ह्या वयात असतो त्यावेळी आपली मिळकत काहीही नसते. आपण आईवडिलांच्या जीवावर उदार होऊन जगत असतो आणि मुलींना घेऊन पळून जात असतो. हे कितपत योग्य आहे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. पण कायदेशीर प्रोसेस अशी सांगते, जर पळून जायचं असेल तर तुमचं वय 21 पाहिजे, मुलगीचं वय 18 पाहिजे. नाहीतर तुम्ही कायद्याच्या पेचप्रसंगामध्ये तुमच्यावर अनेक केसेस होऊ शकतात आणि त्यामुळं तुमचं आयुष्यसुद्धा बर्बाद होऊ शकतो. इतके वाईट प्रकार आहेत. कारण अल्पवयीन मुलीला जर तुम्ही पळवून नेण्याचा प्रयत्न केला किंवा अल्पवयीन मुलगी तुमच्यावर जर पळून आली तर कायदेशीररित्या तुमच्यावर पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो आणि याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर फार मोठा होऊ शकतो. तुमचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळं पळून जाताना तुम्ही सांस्कृतिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.